भीमराव आणि गणेश या जोडीने विकास बारसकर आपल्याला सुद्धा समालोचन कक्षामध्ये आम्ही आमंत्रित करतोय. चार चेंडू 9 धावा. पुन्हा एकदा एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि एक चोटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि भीमरावला मात्र धावचीच्या स्वरूपात महागारी परतावं लागेल. पंच आपल्याला निर्णय देतील. गणेश पानकरला मात्र माघारी परतावं लागेल. गणेश जागा घेतोय तो दिनेश पवार. 3 चेंडू 9 धावा. तीन चेंडू 9 धावा. दिनेश पवार ट्रॅकिंग एंडला. विशाल टू दिनेश. पुन्हा एकदा एक आखूट टप्प्याचा चेंडू आणि एक हलक्या हाताने खेळून काढला फटका पाहायला मिळाला. एका धावेवरती समाधान मानावं लागेल ते दिनेश पवार याला. आणि आता मात्र 2 चेंडू 8 धावा. आता मात्र जवळ जवळ सामना हा केसीएजी गिळावडी संघाच्या साईडने झुकलाय. पण मात्र क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नसतं. 2 चेंडू 8 धावा ह्या होऊ शकतात. पाहूया विशाल टू भीमराव चहलकर्मी करून मारण्याचा प्रयत्न आणि तितकाच चांगला फटका होता. पाहूया किती धावा मिळते या फटक्यावरती. चांगलं क्षेत्ररक्षण आणि 2 धावावरती समाधान मानावं लागेल ते भीमराव याला. आता मात्र 1 चेंडू आणि षटकाराची गरज आहे. कंपल्सरी चेंज असल्यामुळे 1 चेंडू 6 धावांची गरज आरसी शेंबोडी संघाला. जर फायनल मध्ये मजल मारायची तर भीमरावला या चेंडूवरती षटकार मारावाच लागेल. 1 चेंडू 6 धावा. विशाल टू भीमराव दोन्ही साइडने सामना. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू आणि टोलला चेंडू. पाहूया क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि थोडस खराब क्षेत्ररक्षण. आणि आता मात्र पहिला फायनलचा संघ आपल्याला इकडे मिळाला केसीएजी गिळावडे. त्यांनी 26 धावा ह्या डिपेंड केल्यात आणि आपल्या संघाला फायनल मध्ये मजल मारून दिली आहे ती केसीएजी गिळावडे संघ. हार्ड लक आरसी शेंबोडे संघ. बोल ना मांजरे आणि दुमगवाडी. धन्यवाद धन्यवाद केसीएजी संघ आपला खूप खूप अभिनंदन. चांगली सकाळपासून मेहनत आपली रंगाला आली आणि आपण फायनलचा तिकीट जिंकलाय. आता पाहूया तुमचा सामना करण्यासाठी कोणता संघ येतो, मांजरे की धुमकवाडी. एसकेसी धुमकवाडी वर्सेस जेएससी मांजरे. 2 बलाढ्य संघ. सर्व टीम्सना विनंती आहे 3rd आणि 4th नंबरचा जो निकाल आहे तो आपण टॉस वरती करणार आहोत. तर सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे याच्यासाठी कोणताही अतिरिक्त सामना होणार नाहीये. टॉस वरती निर्णय करण्यात येणार 3rd आणि 4th चा. विशाल आणि संजय एसकेसी धुमकवाडी संघाची अविश्वसनीय जोडी. तडाखेबाज फलंदाज विशाल एक साइडला आणि तितकाच चांगला फलंदाज आणि कॅप्टन स्वतः संजय एडगे आपल्याला इकडे पाहायला मिळेल. आणि बॉलिंग एंडने अजय वारे मांजरे संघाचा विश्वासू खेळाडू आणि पॉवर प्ले षटक हाताळेल तो अजय वारे.
अजय टू विशाल. पुन्हा एकदा एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र फसलेला. तरीही एक चोटी धाव घेण्यात यश संजय आणि विशाल या जोडीला. सेमीफायनल 2चा सामना मांजरे वर्सेस SKC धुमकवाडी. अजय वारे टू संजय एडगे. फुलटॉस पद्धतीचा चेंडू, कार्पेट पद्धतीचा शॉट. पाहूया किती धाव मिळतात या शॉट वरती. एक धाव कंप्लीट आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल ते संजय एडगे याला. धाव संख्येत मात्र 1 ने भर धाव संख्या होते ती 2. दोन चेंडू 2 धावा. चांगली सुरुवात अजय वारे कडून आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा एक चांगला फटका विशाल कोळापट्याच्या बॅट मधून. 1 बाउन्स सीमारेषा पार आणि खणखणीत असा चौकार. धाव संख्येत मात्र 4 ने भर धाव संख्या होईल ती 3 चेंडू 6 धावा. पॉवर प्लेचा पुरेपूर उपयोग करताना विशाल कोळापटे शतकवीर म्हणावं लागेल ह्याला. सुंदर फटकेबाजी आणि आता मात्र रिव्हर्सचा फटका मात्र जाईल कार्पेट पद्धतीने चौकारच्या दिशेने आणि धाव संख्येत मात्र 4 ने भर धाव संख्या होते ती 10. 4 चेंडू 10 धावा. सुंदर असा एक रिव्हर्सचा फटका विशालच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला इकडे. पुन्हा एकदा एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र फसला आणि विशाल कोळापटेला मात्र माघार जावं लागतंय आणि अजयने मात्र दाखवून दिलंय एक मोठा मासा कसा गळाला लावतात तो. चांगला चेंडू, चांगलं एक्झिक्युशन आणि चांगलं प्लॅनिंग अजय याचं आणि विशालला मात्र माघारी परतावं लागेल. आणि आता मात्र विशालची जागा घेतो दिलीप वावडेकर. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू, चांगला विद्वान पद्धतीचा चेंडू आणि दिलीपला मात्र समजला नाही. निर्धाव चेंडू सांगता होते आणि षटक समाप्तीची घोषणा. पंचांचा निर्णय. एक षटक समाप्तीनंतर धाव संख्या होते ती 10. एक गडी बाद 10. पाहूया पुढील 12 चेंडूंमध्ये SKC धुमकवाडी किती धावा गोळा करतोय. आणि आता मात्र संघाकडून दुसरं वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतो अमरची देखील गोलंदाजी सुंदर आहे. आपण सकाळपासून पाहतोय चांगला टप्पा, चांगला वेग आहे अमरला. पुन्हा एकदा एक चांगला वेगाच्या जोरावरती बीट केलेला चेंडू आणि आता मात्र बाईटच्या स्वरूपात एक धाव मिळाली. सॉरी माफ करा, बॅटने कट घेतले त्यामुळे संजय एडगेच्या खात्यामध्ये एक धाव वाढ होईल आणि धाव संख्येत 1 ने भर होईल. धाव संख्या होईल 11. संकेत वायकुळ कुठे असेल त्यांना विनंती आहे त्यांनी समालोचन कक्षामध्ये यायचंय. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू अमर याचा. आता मात्र बाईकच्या स्वरूपात एक धाव SKC धुमकवाडी संघाला. संतोष कांबळे, संकेत वायकुळ कुठे असतील त्यांनी समालोचन कक्षामध्ये यायचंय. आपला सत्कार इकडे होणार आहे SC कमिटी तर्फे. आपण आपलं मुलाचं सहकार्य केलंय SC चषकाला. पुन्हा एकदा बाईकच्या स्वरूपात एक धाव. आता मात्र कुठेतरी संत गतीने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते SKC धुमकवाडी संघाची. संतोष कांबळे विनंती असेल समालोचन कक्षामध्ये यायचंय. आपलं विशेष सहकार्य या टुर्नामेंटला लाभलंय. पुन्हा एक चांगला फटका खेळून काढला समोरच्या दिशेने. किती धावा मिळतात या फटक्यावरती. एक धाव घेण्यात यश आणि दुसरा धावाचा प्रयत्न मात्र फेटाळलाय. दिलीप आणि संजय या जोडीने
धाव संख्येत मात्र 1 नंबर धाव संख्या होते 14. चांगला अंकुश लावला रणगतीवरती अमर याने. अजय नंतर चांगली गोलंदाजी केली अमर याने आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा एक चांगला वेगवान चेंडू आणि मात्र पंचांचा वाईटचा इशारा. थोडीशी दिशा भटकताना अमर आणि त्यांना दंडित केले ते पंच. आमचे ऑन ग्राउंड पंच यांनी त्यांना दंडित केले. पुन्हा एकदा एक अतिरिक्त धाव संख्येत मात्र 1 ने भर होईल. धाव संख्या होते 16. एक गडी बाद 16. सेमीफायनल 2चा सामना. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पाहूया किती धावा मिळतात या चेंडूवरती. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते दिलीप आणि संजय येडगे यांच्या मार्फत. आणि धाव संख्येत 2 ने भर होते. धाव संख्या होईल ती 18. वाईट चेंडू अतिरिक्त धाव. मी एससी खजिनदार अनिकेत केळसकर यांना विनंती करेल की त्यांनी संतोष कांबळे यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान करायचा आहे. संतोष कांबळे यांचं विशेष सहकार्य आपल्या या टुर्नामेंटला लागलंय तर त्यांचा सत्कार होतो इकडे. आणि तितकाच चांगला फटका आपल्याला इकडे पाहायला मिळेल. संजय एडगे याच्या बॅट मधून शफल मारलेला फटका पाहायला मिळेल. आणि धाव संख्येत मात्र 6 ने भर होईल. धाव संख्या होती ती 25. आता मात्र कुठेतरी धाव गतीला थोडीशी गती दिली होती संजय एडगे याने. पाहूया पुढील 7 चेंडूंमध्ये किती धावा गोळा करतात संजय एडगे आणि दिलीप वावडेकर ही जोडी एसकेसी धुमकवाडी संघासाठी. आकाराम संघाकडून शेवटचं आणि महत्वपूर्ण षटक घेऊन येतो आकाराम. सामना करेल दिलीप वावडेकर. आकाराम टू दिलीप. पुन्हा एकदा आखूट पद्धतीचा चेंडू खेळून काढलाय मिडऑफच्या दिशेने. पाहूया किती धावा मिळतात. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण अनिल याचं. आणि मात्र चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावा कंप्लीट केल्या त्या संजय आणि दिलीप या जोडीने. चांगली सुरुवात मात्र केली या षटकाची दिलीप याने. पुन्हा एकदा थर्ड मॅनच्या दिशेने खेळून काढलेला फटका आणि चेंडू मात्र जाईल सीमा रेषा पार. आणि एक चांगला खणखणीत असा चौकार पाहायला मिळतो इकडे दिलीप वावडेकरच्या बॅट मधून. धाव संख्येत 4 ने भर होईल. धाव संख्या होते 31. एक चांगलं आव्हान उभं करताना एसकेसी धुमकवाडी संघ इकडे पाहायला मिळेल सेमीफायनल 2 मध्ये. पुन्हा एकदा आकाराम टू दिलीप. बघूया आकाराम कमबॅक करतोय का. पुन्हा एकदा फुलटॉस मध्ये चेंडू आणि तितकाच चांगला प्रहार पाहायला मिळाला या चेंडूवरती. चेंडू गेलाय सीमारेषा पार आणि षटकार. सुंदर बॅक टू बॅक चौकार आणि षटकारची बारिश करतो दिलीप वावडेकर आपल्या संघासाठी. आता मात्र थोडस धाव गतीला धाव फलकाला गती मिळवून दिले ते दिलीप वावडेकर याने आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा एक चांगला फटका खेळून काढला दिलीप वावडेकर याने. क्षेत्ररक्षण मात्र ताईना पाहूया किती धावा मिळतात. एक धाव कंप्लीट आणि दुसरा धावाचा प्रयत्न आणि दुसरी पण धाव कंप्लीट केली आहे. ते चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आणि चांगलं कॉलिंग म्हणावं लागेल ते दिलीप आणि संजय येडगे याचं. धाव संख्येत 2 ने भर. धाव संख्या होईल 39 धावा धाव फलकावरती एसकेसी धुमकवाडी संघाच्या. आणि आता मात्र दिलीप वावडेकरचा फटका फसलाय आणि एक बाईटच्या स्वरूपात धाव मिळेल धुमकवाडी संघाला.
शेवटचा चेंडू या इनिंगचा सेमीफायनल 2चा. 40 धावा ऑलरेडी धावफलकावरती लागल्या आहेत. पुन्हा एकदा एक मोठा फटका संजय एडगे याच्या बॅटमधून क्षेत्ररक्षक तैनात आणि चांगला झेल मात्र घेतलाय मिड ऑफच्या दिशेने भूषण याने आणि चांगली सांगता केली आहे जेएससी मांजरे संघाने. धुमकवाडी संघ त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. 41 धावांचं मापक आव्हान असेल. 18 चेंडू 41 धावा. एक चांगलं लक्ष उभं केलंय एसकेसी धुमकवाडी संघाने. विशाल असेल, दिलीप असेल, संजय असेल, चांगली फलंदाजी केली आपल्या संघासाठी तिघांनी सुद्धा. आणि 18 चेंडू 41 धावा. पाहूया सेमीफायनल 2 कोण जिंकतंय आणि फायनलचे तिकीट कोण मिळवतंय. ऑलरेडी केसीएजी गिळावडे संघ फायनल मध्ये प्रवेश केलाय. आता पाहूया दुसरा संघ कोण ठरेल. मेगा फायनलचं तिकीट मिळवण्यासाठी ही लढत चालू आहे. केसीएजी गिळावडे ऑलरेडी फायनल मध्ये. आता पाहूया जेएससी मांजरे की एसकेसी धुमकवाडी. ला पहिला चेंडू पडेल आपला. 5:24 पासून 12 मिनिटं एसकेसी धुमकवाडी संघाकडे आहेत. मंगेश आणि आकाराम एक आक्रमक जोडी जेएससी संघाची आणि गोलंदाजी मार्फत हितेश केळसकर एसकेसी धुमकवाडी संघाकडून पॉवर प्लेचं पहिलं आणि वैयक्तिक सुद्धा पहिलं षटक. 18 चेंडू 41 धावा. हितेश टू मंगेश वारे. पहिला चेंडू या इनिंगचा. मोठा फटका, चांगला फटका आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण दिनेश पानकर चांगली फेकी आणि चांगलं क्षेत्ररक्षण आणि धाव संख्येचा श्रीगणेश झाला तो एका धावेने. आता मात्र आकाराम स्ट्राइक वरती. पाहूया आकाराम पॉवर प्लेचा कितपत फायदा घेतोय आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि हितेशच्या वेगाने मात्र तो प्रयत्न फसलाय आकारामचा आणि एक निर्धाव चेंडू इकडे पाहायला मिळतोय आपल्याला. सुंदर गोलंदाजी करतो हितेश आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा एक चांगला फटका खेळलेला मात्र तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल ते आकाराम याला. धाव संख्येत मात्र 1 ने भर धाव संख्या होईल ते 3 चेंडू 2 धावा. थोडीशी संत सुरुवात केली आहे जेएससी मांजर संघाने. आव्हान मात्र मोठं आहे. चांगला कार्पेट मध्ये फटका आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण संजय एडगे याचं मात्र नेम मात्र चुकलाय आणि एक धाव कंप्लीट केली ती
मंगेश आणि आकाराम या जोडीने धावसंख्येत 1 ने भर होते. धावसंख्या होईल 3. 4 चेंडू 3 धावा. पूर्णपणे संत सुरुवात केली आहे जेसीसी मांजरे संघाने. चांगला अंकुश लावलाय हितेशने मांजरे संघावरती. पुन्हा एकदा एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि यष्टीरक स्वतः हितेशने मात्र जज करून कॅच घेतलाय आणि आकारामला मात्र माघारी परतावं लागेल. थोडस दडपण आलेलं, रन येत नव्हत्या, मोठे फटके येत नव्हते, त्यामुळे पॉवर प्लेचा उपयोग नव्हता होत. त्यामुळे आकाराम याला थोडस दडपण आणि त्या दडपणच्या मार्फत आकारामने आपला विकेट टाकलाय. आता मात्र आकाराम जागेत होतो अमर. शेवटचा चेंडू या षटकातला सुंदर षटक हाताळलंय हितेशने आपल्या संघासाठी. सुंदर वेगवान गोलंदाजी हितेशची. पुन्हा एकदा आपल्या वेगाने मात्र अमरला मात्र आणि आता मात्र एक बाईच्या स्वरूपात एक धाव आणि धाव संख्या होईल 4. एक षटक संपलं, धाव संख्या होती 4. आता मात्र उर्वरित 12 चेंडूंमध्ये 12 चेंडू 37 धावांची गरज जेसीसी मांजरे संघाला. आणि आता मात्र एसकेसी धुमकवाडी संघाचा विश्वासू खेळाडू चंदू हप्पे. चंदू आपल्याला इकडे पाहायला मिळेल. 12 चेंडू 37 धावा. अमर आणि मंगेश ही जोडी मैदानात. चंदू टू अमर. पुन्हा एकदा थर्डमॅनच्या दिशेने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. एक चांगला झेल मात्र थर्डमॅनच्या दिशेने टिपला गेलाय आणि अमरला मात्र माघारी परतावं लागतंय. आता मात्र कुठेतरी एसकेसी धुमकवाडी संघाचं पारड थोडं जड होताना. 11 चेंडू 37 धावा. आरसी शेंबोडी संघाचा कर्णधार आपण समालोचक कक्षामध्ये यायचंय. 3ऱ्या आणि 4थ्या नंबरचा निकाल आपण टॉस नाणेफेक जिंकून करणार आहोत. तर लवकरात लवकर कमेंट बॉक्स मध्ये यायचंय. अमरच्या घेत होतो प्रमोदने मात्र एक चांगली खेळी दाखवली आपल्या संघाने सकाळपासून. सुंदर फटकेबाजी आपण प्रमोदच्या बॅट मधून पाहतोय सकाळपासून. चांगले कार्पेट फटके, चांगले हवेतले फटके पाहतोय आपण. पुन्हा एकदा चेंडू टू प्रमोद. फुलटॉस मध्ये चेंडू लोअर फुलटॉस तितका चांगला खेळून काढला ऑफच्या दिशेने. एक धाव कंप्लीट आणि दुसरी सुद्धा धाव कंप्लीट. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळत आहे. सहा धावा. 2 चेंडू 6 धावा. आरसी शेंबोणी संघ आपला कर्णधार पाठवायचा आहे. पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन चेंडू थर्डमॅनच्या दिशेने आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण संजय हप्पे यांचं. धावसंख्येत मात्र 1 ने भर धावसंख्या होते ती 7. 3 चेंडू 7 धावा. आता मात्र समीकरण थोडस जड होताना. मंगेश वारे ट्रॅकिंग एंडला. पाहूया मंगेश आपल्या संघाने किती धावा गोळा करतोय आणि एक चांगला फटका खेळलाय. किती रन मिळतात या फटक्यावरती. एकाच धावरीचं तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण, तितकी चांगली फेकी इकडे पाहायला मिळेल आपल्याला. थोडासा हवामानाचा प्रभाव चेंडूवरती आणि मॅच वरती सुद्धा होताना पाहायला मिळतोय. चेंडू मात्र काही ट्रॅव्हल करत नाहीये सध्या. बॅट्समन पूर्ण प्रयत्न करतायत. चांगली गोलंदाजी हाताळतोय चंदू एसकेसी धुमकवाडी संघासाठी. सुंदरस मापक प्लॅनिंग आणि चांगले एक्झिक्युशन करतायत ते एसकेसी धुमकवाडी संघाचे गोलंदाज. तितकी चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला थर्ड मॅनच्या दिशेने संजय हप्पे
यांच्या मार्फत पाहायला मिळेल. उर्वरित 6 चेंडूमध्ये 30 धावांची गरज. जेसीसी मांजरे संघाला 6 चेंडू 30 धावा. जवळजवळ 5 षटकारांचं लक्ष आहे जेसीसी मांजरे संघासमोर. जवळजवळ 5 षटकार. आता मात्र संजय एडगे वैयक्तिक पहिलं, संघाचं तिसरं आणि शेवटचं षटक या सेमीफायनल 2चं. आणि चांगला चेंडू होता, वेगवान चेंडू, आणि बायच्या स्वरूपात 1 धाव मिळेल. माफ करा, बॅटची कडा घेऊन चेंडू थर्डमॅनच्या दिशेने ट्रॅव्हल केलाय. आता मात्र 5 चेंडू 29 धावा. आणि आता मात्र मोठा फटका आलाय क्षेत्रक्षे मात्र फटक्याखाली. पाहूया किती धावा मिळतात. आणि 1 बाउंड, सीमा रेषा पार. सुंदर असा चौकार पाहायला मिळतो मंगेश वारे याच्या बॅटमधून. आता मात्र थोडासा विलंब झालाय मला असं वाटतं या फटक्यासाठी. आता मात्र 4 चेंडू आणि 25 धावांची गरज मांजरे संघाला. जवळजवळ 4 चेंडू 4 षटकारांची गरज. तरी सुद्धा आव्हान कठीणच आहे. आणि पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू संजय एडगे याचा. आता मात्र सामना पूर्णपणे एसकेसी धुमकवडी संघाच्या दिशेने झुकलाय. 3 चेंडू 25 धावा. दोन चेंडू 25 धावा. आता मात्र एसकेसी धुमकवडीचं तिकीट फायनल होत आहे, फायनलचं. आणि पुन्हा एकदा एक मोठा फटका चेंडू मध्ये ट्रॅव्हल करतोय आणि चेंडू मात्र जाईल सीमा रेषा पार. आणि उत्कृष्ट असा उत्तंग असा षटकार पाहायला मिळेल मंगेश वारे याच्या बॅट मधून. थोडासा विलंब झालाय पण चांगला फटका इकडे पाहायला मिळाला आपला मंगेश वारे याच्या बॅट मधून. तितकंच चांगला झेल दिनेश पानकरेचा, मात्र षटकारच्या बाहेर. पुन्हा एकदा एक ऑफ सेशन टोललेला चेंडू पाहूया या चेंडूवरती किती धावा मिळतात. चांगला प्रयत्न. आणि आता मात्र एसकेसी धुमकवाडी ने फायनलचं तिकीट कन्फर्म केलंय. केसी एजी गेळावडे वर्सेस एसकेसी धुमकवाडी. 2 बलाढ्य संघ आपल्याला फायनल मध्ये पाहायला मिळते. मेगा फायनल